पार्वती मातेने तिला मिळालेल्या दिव्य शक्तीमुळे मळापासून दिव्य बालकाची निर्मिती करून त्यात चेतना निर्माण केली। त्यातून पुढे श्री गणरायाची निर्मिती कशी झाली व त्याच्या अगाध लीला पाहूया। या श्री गणेश जन्माची कथा या गीतातून सादर करीत आहेत इयत्ता 7वीचे विद्यार्थी। श्री गणेश जन्माची कथा। सर्वांगी होता लेप चंदनाचा, मनी केला निर्धार त्यातून शिल्प रचण्याचा। पाहता पाहता एक सुंदर मनमोहक रूप रेखिले, माझ्या दिव्य शक्तीने त्यात मी प्राण फुंकिले। मातेने स्नानाला जाताना कुणालाही आत न येऊ देण्याची आज्ञा केली। अशा तऱ्हेने गणेश द्वारपाल म्हणून तिथे उभे राहिले आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अडवू लागले। अखेर जेव्हा महादेव अवतरले तेव्हा त्या बालकाने त्यांनाही आत जाण्यास मनाई केली। महादेवांनी आपली ओळख पटवून देण्याचा आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही केल्या उपयोग होईना। स्नान करून पार्वती तिथे आली आणि द्वारपालाचा शिरच्छेद पाहून ती संतापली। पुत्रवधाचा सूड घेईन मी, करून सगळ्यांचा विनाश। माझ्या पुत्राचे प्राण परत करा, नाहीतर करीन या सृष्टीचा सर्वनाश। हा हाहाकार पाहून सर्व देव घाबरले। त्यांनी शिवशंकरांना जाऊन विनवले। शिवशंकरांनी द्वारपालाचे शिर शोधण्याचा आदेश दिला। चित्स्वरूपं विश्वरूपं दिव्यज्ञानं गणेशा, प्रथमपूजं गजकर्णकः शुभकार्येषु गणेशा। एकदन्ताय भोजप्रदाय वेदगर्भा गणेशा, निराकार ओंकार धूम्रवर्णा गणेशा। अनंत तू गणनायका, हे शिवसुता गिरिजात्मजा, तू गुणनायका। चराचरात वास तुझा रे चरण तुला, तुझ्या विना पूर्ण सारा त्रिलोक गणेशा। आणि अशा प्रकारे सृष्टी निर्माता म्हणजेच शिवशंकरांनी आपल्या दोन्ही पुत्रांना बोलावून पृथ्वी प्रदक्षिणेची आज्ञा दिली।
बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आमच्या या बालकलाकारांसाठी. अतिशय सुरेख असं पहिलं नृत्य आपण पाहिलंय. या संपूर्ण कार्यक्रमासाठी कोरिओग्राफर म्हणून आपल्याला इथं प्राप्त झालेले आहेत मंगेश पाटील आणि त्यांचे सहकारी फोर पार्टनर ग्रुप 5 पंढरी. त्याचप्रमाणे सागरपुत्र प्रतिष्ठान अनंत चोगले आणि अरुण चोगले असे नामवंत नृत्य दिग्दर्शक या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आहेत.